फेब्रुवारी महिना मीन राशीसाठी उत्पन्नाचं नवीन साधन घेऊन येऊ शकतो. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा मीन राशीच्या लोकांना फेब्रुवारी 2026मध्ये फायदा होऊ शकतो. एकंदरीतच काय तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात काही जण नवीन कौशल्य, भाषा शिकू शकतात, डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकतात. या काळात प्रेमसंबंधांमधील गैरसमज सुद्धा दूर होतील. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. आणखीन कोणत्या महत्त्वाच्या घटना फेब्रुवारी महिना मीन राशीसाठी घेऊन आलाय? चला जाणून घेऊया. फेब्रुवारी महिना मीन राशीच्या लोकांसाठी थोडा शांत राहण्याचा आणि विचार करायला लावण्याचा काळ असणार आहे. स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात मोठे बदल होणार आहेत जे लगेच दिसणार नाहीत, पण त्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे धावपळ करण्यापेक्षा या महिन्यामध्ये थोडा थांबून विचार करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला वेळ द्या. आता बोलूया नोकरी व्यवसायाबद्दल. कामात फार मोठी झेप तुम्हाला दिसणार नाही, प्रगती हळूहळू होईल. पडद्यामागं राहून काम करणं फायदेशीर ठरेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यापेक्षा जुनी कामं आधी पूर्ण करा. ऑफिसमधले वाद असतील किंवा राजकारण असेल, या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवलात तर योग्य वेळी मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर खर्च वाढू शकतो. घर, कुटुंब, आरोग्य किंवा प्रवासावर पैसे खर्च होऊ शकतात. जोखीम असलेली कुठलीही गुंतवणूक सध्या तरी टाळलेली बरी. बचत आणि पैशांचं योग्य नियोजन यावर लक्ष द्यावं लागेल. गरज नसलेला खर्च थांबवणंच फायद्याचं ठरेल. मीन राशीच्या लोकांच्या भावना लवकर दुखावल्या जातात. इतरांकडनं हे पटकन हर्ट होतात. त्यामुळेच तुमच्या मनात आलेली गोष्ट समोरच्याला बोलून मोकळे व्हा. तुम्ही मनात गोष्टी दाबून ठेवता आणि मग त्या दाबलेल्या भावनांचा नको त्यावेळी, नको तिथे, नको त्या पद्धतीने स्फोट होतो आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो. त्यापेक्षा जेव्हा गोष्टी घडतायत तेव्हाच बोलून मोकळं व्हायचं. समोरच्याला काय वाटेल याचा विचार फार करत बसायचा नाही. गोष्टी मनात दाबून ठेवायच्या नाहीत. समजूतदारपणा आणि संयम मीन राशीच्या लोकांकडे असतोच, त्यामुळेच त्यांची नाती मजबूत असतात. पण नात्यात सुद्धा तुम्हाला कोणी गृहीत धरत नाहीये ना, याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुमचा सौम्य स्वभाव इतरांना तुम्हाला गृहीत धरायला भाग पाडतो. इतर लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतात आणि गोष्टी तिथून बिघडायला सुरुवात होती. म्हणून योग्य ठिकाणी योग्य त्यावेळी बोलणं गरजेचं असतं. आपल्या मर्यादा आखून देणं सुद्धा गरजेचं असतं. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर अभ्यासावर लक्ष लागण्यासाठी थोडा प्रयत्न विद्यार्थ्यांना करावा लागेल. एक चांगलं वेळापत्रक ठरवलं तर वेळेचं योग्य नियोजन तुम्हाला करता येईल आणि प्रत्येक विषयाला योग्य तो वेळ देऊन तुमची प्रगती होईल. आता मीन राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे, म्हणून काही गोष्टीत त्यांना काही विचित्र अनुभव येत असतील. जसं सतत तब्येतीच्या कुरबुरी, खास करून हाडांशी संबंधित काही ना काहीतरी तक्रारी, किंवा तब्येतीच्या कुरबुरी नाही तर अनावश्यक असे मोठे खर्च जे कधीही उद्भवत आहेत आणि ते खर्च करावेच लागत आहेत. फार गरज नव्हती त्या खर्चांची, पण होत आहेत ते खर्च. त्याचबरोबर थोडेसे मनात निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचारांनी मन ग्रासलं जात आहे असं सुद्धा तुम्हाला वाटत असेल. हे 7.5चे लक्षण आहेत. 7.5 या गोष्टी घडत असतात, पण या गोष्टींवर नियंत्रण मिळवता येतं. कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जात नाही जर आपण योग्य उपाय केले तर. रोज 5 ते 10 मिनिटं बसून ध्यान धारणा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करता आला तर रोज नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं, गरजूंना मदत करा. आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मोटिवेशनल भाषणं असतात किंवा सत्संग असतो, काही चांगली पुस्तकं असतात जे सकारात्मक विचार देतात, काही सकारात्मक गोष्टी असतात, ह्या सगळ्या ऐकण्याचा प्रयत्न करा. मनाला ट्रेन करावं लागतं. जर मनावर नकारात्मक विचारांचा पगडा भारी होत असेल तर सकारात्मक विचार आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात, जेणेकरून आपल्या मनातले नकारात्मक विचार निघून जातील. या सगळ्या गोष्टींनी नक्कीच मन सकारात्मक होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचं मन उदास असेल तेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. गरजूंना मदत करणं किंवा इतरांसाठी काहीतरी करणं हे सुद्धा आपल्या मनात सकारात्मकता निर्माण करतं, आपलं आयुष्य सुखी करतं. शरीरापेक्षा मन जास्त संवेदनशील असतं. थकवा, झोप न येणं, अस्वस्थता या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि पुरेशी झोप, हलका व्यायाम, ध्यान धारणा, योग्य तो आहार या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. स्वतःच्या गोष्टींना प्राधान्य देणं हे महत्त्वाचं आहे. कारण मीन राशीचे लोक बऱ्याचदा इतरांसाठी झटत असतात, स्वतःला मागे ठेवून इतरांच्या गोष्टींना प्राधान्य देतात आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा यांना भोगावे लागतात. सर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं. तुमचं आरोग्य चांगलं असेल, शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींनी,
तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही इतरांना मदत करू शकता किंवा इतरांचा विचार करू शकता. त्यामुळेच स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.